नमस्कार मंडळी. आपला भारत देश चालवण्यासाठी दोन प्रकारच्या सिस्टीम्स काम करतात. एक म्हणजे शासन आणि दुसरं म्हणजे प्रशासन. शासनात जाण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या एज्युकेशनची अट नसते. कुठल्याही प्रकारच्या डिग्रीची गरज नसते. पहिली फेल माणूस सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो. आणि एक असा व्यक्ती जो कधी ग्राउंडवर सुद्धा उतरला नाही, तो सुद्धा क्रीडा मंत्री होऊ शकतो. आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन. प्रशासन म्हणजे खूप जास्त मेहनत करावी लागते. खूप अभ्यास करावा लागतो. उच्च पदवी धारण करावी लागते. शासनाचं काम असतं निर्णय घेणे आणि त्या निर्णयावर अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासन करत असतं. जसं की लाडकी बहीण योजना हे काम शासनाचं असतं आणि त्याचे डॉक्युमेंट्स गोळा करणे, त्याची पडताळणी करणे आणि त्या योग्य त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे टाकणे हे काम प्रशासनाचं असतं. आता शासनाची परिस्थिती कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. पण उलट्या बाजूला प्रशासन त्यांचं मजबूत काम करते. त्याच्यातलंच एक उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे. 21 वर्षात 25 ट्रान्सफर. पण तुम्ही खरं ऐकलं. साधारणपणे एखाद्या IAS ऑफिसरची इतक्या वेळा बदली झाली तर तो सिस्टीम समोर झुकतो. पॉलिटिकल प्रेशर समोर माघार घेतो. पण तुकाराम मुंडे यांच्या बाबतीत नेमकं उलट घडलं. जिथे जिथे पोस्टिंग मिळाली तिथे तिथे ऍक्शन झाली, वाद झाले, राजकारण्यांशी संघर्ष झाला आणि पुन्हा ट्रान्सफर झालं. पण वर्किंग स्टाईल बदलली नाही. अविश्वास प्रस्ताव मंजूर होऊनही नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरूच आहे. आता हाच ऑफिसर महाराष्ट्र FDA म्हणजेच फूड ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचा कमिशनर बनला आहे. आणि चार्ज घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांनी असे क्रॅकडाऊन ऑपरेशन सुरू केले आहेत की गुटखा माफियापासून पतंजली सारख्या मोठ्या ब्रँड्स पर्यंत सगळ्यांची धावपळ उडाली आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यानंतर राज्यभरात भेसळखोरांच्या विरोधात जोरदार धाडसूत्र सुरू आहे. पण प्रश्न असा आहे, तुकाराम मुंडे खरंच महाराष्ट्रामधील फूड अँड ड्रग सिस्टीम बदलू शकतील का? चला समजून घेऊया. 25 मे 2026 तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्र FDA कमिशनर म्हणून चार्ज घेतला आणि सुरुवातीलाच एक मिशन जाहीर केलं. सेफ फूड, सेफ ड्रग्स आणि सेफ महाराष्ट्र. हे फक्त स्लोगन नव्हतं, तर पुढे काय होणार आहे याचा इशारा होता. कारण त्यानंतर राज्यभर अचानक रेड सुरू झाल्या. FDAच्या टीमने मिल्क प्रोडक्ट, पनीर, ऑइल, आईस्क्रीम, मँगोज, तंबाखू प्रोडक्ट आणि अनेक फूड बिझनेसवर धाड टाकायला सुरुवात केली. आर्टिफिशियल रिपेड मँगोज, पनीर, मिसलेबल ऑइल, अनहायजीन आईस्क्रीम, कुठल्याही गोष्टी त्यांच्या रेड पासून सुटल्या नाहीत. आणि त्यात स्पेशल म्हणजे गुटखावाले. फक्त 17 दिवसात 354 इस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन झाले. 3.27 कोटी रुपयाचा प्रतिबंधित माल जप्त झाला. 235 FIR दाखल झाल्या. 350 लोकांना अटक झाली आणि 274 इस्टॅब्लिशमेंट सील करण्यात आले. हे आकडे पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडतो, जर फक्त 15 ते 17 दिवसात इतकं सापडलं तर या आधी किती मोठं इनलिगल बिझनेस सुरू असेल. पण खरी चर्चा सुरू झाली ती एका मोठ्या निर्णयामुळे. मुंडे यांनी जाहीर केलं की गुटखा, तंबाखू आणि निकोटीन प्रोडक्टच्या इलिगल ट्रेड विरोधात आता MCOCA लावण्याचा विचार केला जात आहे. MCOCA म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट. हा साधा कायदा नाही. सहसा हा कायदा गँगस्टर, ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट्स आणि मोठ्या क्रिमिनल नेटवर्कवर वापरला जातो. म्हणजेच सरकार आता गुटखा माफियाला केवळ व्यापार म्हणून पाहत नाही, तर ऑर्गनाइज क्राईम म्हणून पाहू लागला आहे. मुंडे यांचं म्हणणं स्पष्ट आहे, लॉ फॉलो करणाऱ्या बिझनेसला घाबरायची गरज नाही. पण जे लोकांच्या आरोग्याशी खेळतात त्यांना कुठेही लपायला जागा राहणार नाही. दरम्यान पुणेमध्ये घडलेल्या होच ट्रॅजेडीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. बनावट दारूमुळे किमान 18 लोकांचा मृत्यू झाला. ही घटना समोर येताच FDAने तात्काळ ऍक्शन घेतली. संबंधित इस्टॅब्लिशमेंट सील करण्यात आली. FIR दाखल करण्यात आल्या आणि मोठा तपास सुरू झाला. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधून जवळपास 6000 किलो टॉक्सिक मेथनॉल जप्त करण्यात आलं. याच मेथनॉलचा वापर बनावट दारू तयार करण्यासाठी केला जात असल्याचं आरोप आहे. विचार करा, जर ही खेप बाजारात पोहोचली असती तर किती लोकांचा जीव धोक्यात आला असता. पण सर्वात जास्त
हेडलाईन मिळाल्या त्या पतंजलीवर झालेल्या रेडमुळे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर अनेक ठिकाणी एकाच वेळी एफडीएची कारवाई सुरू झाली. दिव्य फार्मसीच्या अनेक प्रोडक्ट्स जप्त करण्यात आल्या. जप्त मालाची किंमत होती सुमारे 51 लाख रुपये. एफडीएचा आरोप काय होता? काही प्रोडक्टच्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये गॅरंटेड ट्रीटमेंट असे क्लाइम्स करण्यात आले होते. भारतीय कायद्यानुसार अशा प्रकारचे क्लाइम्स करणे बेकायदेशीर आहे, कारण कोणतेही औषध प्रत्येक रुग्णाला हमखास बरं करेल याची हमी देत नाही. या रेड नंतर पतंजलीने बॉम्बे हायकोर्टमध्ये दावा घेतला. कंपनीने दावा केला की त्यांना टार्गेट केलं जात आहे. मात्र एफडीए आणि तुकाराम मुंडे यांनी हा आरोप फेटाळून लावला. त्यांचं म्हणणं होतं, पब्लिक हेल्थचा प्रश्न असेल तर कुणालाही स्पेशल ट्रीटमेंट मिळणार नाही. पण तुकाराम मुंडे यांची स्ट्रॅटर्जी फक्त रेड आणि ऍक्शन पुरती मर्यादित नाही. त्यांनी याला नाव दिलं आहे E3 स्ट्रॅटर्जी. E3 स्ट्रॅटर्जी. पहिलं ई, एम्पॉवर पीपल, म्हणजेच लोकांना फूड सेफ्टी आणि ड्रग लॉ बद्दल जागरूक करणं. दुसरा ई, इनेबल बिझनेस, म्हणजेच प्रामाणिक व्यवसायांना नियम पाळण्यासाठी मदत करणं. आणि तिसरा ई, इन्फोर्स लॉ, म्हणजेच नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न, ही मोहीम किती दिवस चालणार? कारण तुकाराम मुंडे यांचं करिअर पाहिलं तर एक पॅटर्न दिसतो. ते ऍक्शन घेतात, वाद होतात, पॉलिटिकल प्रेशर वाढतं आणि मग ट्रान्सफर. म्हणूनच अनेक लोक आज एकच प्रश्न विचारत आहेत, महाराष्ट्र एफडीए मध्ये सुरू झालेली ही मोहीम शेवटपर्यंत जाईल का, की पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल? याचं उत्तर पुढच्या काही महिन्यात मिळेल. पण एक गोष्ट नक्की, तुकाराम मुंडे यांनी चार्ज घेतल्यानंतर महाराष्ट्रामधील अडल्ट्रेशन माफिया, गुटखा नेटवर्क आणि नियम मोडणाऱ्या कंपन्यांना एक स्पष्ट संदेश दिला आहे. गेम हॅज